मित्रांनो, आज आपण मूळव्याध, भगंदर, फिशर आणि पायलोनिडल सायनस याच्याबद्दल थोडी सुरुवातीची माहिती जाणून घेऊ। तर सर्वप्रथम मूळव्याधबद्दल मी बोलेल। मूळव्याधमध्ये सर्वप्रथम हे लक्षण जे आहे ते रक्तस्रावाचं आहे। ह्याच्यासोबत दुःख किंवा वेदना नसतात। वेदना ज्या आहेत त्या ॲडव्हान्स स्टेजमध्ये, म्हणजे जशी जशी मूळव्याधीची ग्रेड पुढे जाते तेव्हा त्याच्यामध्ये वेदना येऊ शकतात। दुसरा आजार आहे फिशर। फिशरमध्ये मात्र आपल्याला तीव्र वेदना दिसतात, कारण संडासच्या भागामध्ये एक जखम झालेली असते। त्या जखमे आणि अतिशय सेन्सिटिव्ह, अतिशय नाजूक तो भाग असल्यामुळे तिथे तीव्र वेदना होतात। आणि जर हे फिशर वारंवार खूप वर्ष तसंच राहिलं तर त्यातून पुढे चालून रक्तस्रावसुद्धा होऊ शकतो। तिसरा आजार आहे फिस्टुला, ज्याला आपण मराठीमध्ये भगंदर म्हणतो। तर भगंदरमध्ये शौचाच्या आजूबाजूच्या भागात हे 1-2 छिद्र असू शकतात, ज्याच्यातून दिवसभरातून 2 थेंब 3 थेंब असा पू येऊन आपले अंतर्वस्त्रांना डाग पडू शकतात। कधीकधी हा आजार सायलेंटली येतो, तर कधीकधी ह्याच्या पूर्वीच्या स्टेजमध्ये त्याचं कुठेतरी ऑपरेशन झालेलं असतं आणि त्याच्यानंतर हे भगंदर हे उद्भवतं। चौथा आहे पायलोनिडल सायनस। पायलोनिडल सायनस हे आपलं जसं माकड हाड जो भाग आहे त्याच्या थोडा वरच्या भागामध्ये इन्फेक्शन होतं स्किनमध्ये। हे शक्यतोवर तरुण मुलांमध्ये आणि ज्यांचं स्किन खूप जास्त केसाळ आहे, खूप जास्त केस त्या भागामध्ये आहे, हायजीन चांगलं नाही, त्याची स्वच्छता चांगली होत नाही, अशा व्यक्तींमध्ये हे आजार दिसून येतो। ह्याच्यातून एक थोडंसं छोटं छिद्र येतं आणि त्याच्यातून दिवसभरातून 2-4 थेंब पस येणे व त्याला वास असणे, वाईट घाणेरडा वास असणे हे त्याचे सिम्पटम्स असतात। आणि ह्याचं कधीकधी ह्याच्यामध्ये ॲप्सेस देखील होऊ शकतो। तर हे जे सर्व आजार आपण ज्यांच्याबद्दल आपण बोललो, त्याच्यामध्ये जर आपण वेळीच आणि लवकर उपचार घेतले तर हे आजार पूर्णपणे वेदना न होता, खूप ॲनिमिया न होता, खूप जास्त इन्फेक्शन आणि सेप्टिसिमिया न होता हे बरे होऊ शकतात। त्याच्यामुळे मित्रांनो, माझं सजेशन राहील की तुम्ही ह्याच्यापैकी कोणतेही लक्षणं दिसले तर लगेच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा।